राज्यभरात खरं तर भाजपच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। नागपूर शहरात भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं। तर तिकडे पुण्यातही भाजपचा 45वा वर्धापन दिन शहर कार्यालयात साजरा झालाय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी या दरम्यान उपस्थित होते। दोन दृश्य नागपूर आणि पुण्यामध्ये। राज्यभरात खरं तर भाजपचा हा वर्धापन दिन साजरा केला जातोय। 45वा वर्धापन दिन आहे आणि नागपूर आणि पुण्यामधली आपण हे दृश्य बघतोय, त्या ठिकाणी सुद्धा हा भाजपाचा 45वा वर्धापन दिन साजरा झाला। आज आमचा पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये एक स्थिर सरकार देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो जनाधार या सगळ्या माध्यमातून आम्हाला मिळाला। आज तुम्ही आमच्या सोबत आहात म्हणून हा इतका मोठा प्रवास आज आम्ही यशस्वी करू शकलो, तो पार पाडू शकलो। त्यामुळे सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। एकच बोलण्यातून सुटलेला विषय मांडतो की आपण 6 एप्रिलला नव्याने स्थापना केली, पण आपली स्थापना 1951 साली झाली आणि गेल्या 45 वर्षाचा इतिहास जसा गौरवाने मांडतो तसा पाया ज्यांनी रचला, श्यामाप्रसाद मुखर्जींपासून दीनदयाळ उपाध्यायांपासूनची अटलजी आणि सगळी मोठी परंपरा आहे। महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव, प्रमोदजी, धरमचंद चोडिया, शरद भाऊ कुलकर्णी अशी मोठी परंपरा आहे। या सगळ्या आपल्या जुन्या मंडळींची माहिती पण असावी, जाणीव पण असावी आणि त्याच्यातून मी माझं नेतृत्व उभं करत असताना त्यांच्यासारखंच सर्वसमावेशक नेतृत्व कसं करेन, आपल्याकडून इतर काही संस्कार घेतील असा व्यवहार आपण ठेवावा अशा अपेक्षा ठेवून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो।